सरळ लोक म्हणते जीव गेला. फलाण्याचा काय झाला, कुठे गेला, परभणला गेला कुठं. त्याला काही शास्त्राच्या भाषेमध्ये आत्मा म्हणा, चैतन्य म्हणा. या शरीरातून, या कुडीतून आत्मा बाहेर निघाला, गेला बाबा, कुठे गेला. त्याचा सरळच व्याख्या ज्ञानोबा राहायची, जैसे जीर्ण संडी. सद्गुरू मोतीराम महाराजांच्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर, अंगावर जर जुना झालेला सदरा असला, सदरा, त्याला आपण आता शर्ट म्हणू. तर काय होते मग ते जीर्ण झाल्यावर, माणूस ते सदरा, तो शर्ट जुना काढून टाकतो, काय करतो, नवीन शर्ट अंगावर परिधान करतो. तसंच आत्मा काय करतो, जीर्ण झालेल्या शरीराला सोडून देतो आणि काय करतो, नवीन शरीरामध्ये प्रवेश करतो. म्हणजे आत्म्याला मरण आहे का शरीराला मरण आहे? मरण शरीराला आहे, आत्मा कसा आहे, अमर आहे. विठाल विठाल विठाल. आत्म्याला पुनर्जन्म आहे. सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तरी काय आहे, त्याला पुनर्जन्म आहे. आमच्याकडे यादी आहे त्याची, या पुनर्जन्माची काय आहे आमच्याकडे याद्या आहे. 20 लक्ष योनी वृक्षा माझी घ्याव्या, जलचरी भोगाव्या 9 लक्ष. 11 लक्ष योनी किड्या माझी घ्याव्या, 10 लक्ष भोगाव्या पक्ष्या माझी. 30 लक्ष योनी पशुचिया घरी, मानवा भितरी. 4 लक्ष. आमच्या ग्रंथावर आमचा विश्वास आहे. आमचे ग्रंथ खोटे नाहीत. आमचे ग्रंथ काय आहेत, सत्य आहेत. आणि त्या सत्यताच आहे की ज्ञानोबा नामदेव राहायचे की मनुष्य मरतो म्हणजे अमर होत नाही. काय करतो बघतो, दुसऱ्या जन्मामध्ये त्याचं परिवर्तन होत आहे. मृत्यू निश्चित आहे. कोणाकोणाला मरायचं नाही त्यांना हातवरी करा बरं. मरायचं नाही, आपल्या हातचं आहे काय, विठाला आणि म्हणून मृत्यू जसा आपल्या हातात नाही, तसा जन्म सुद्धा आपल्या हातात नाही. त्याला शास्त्राचं अनिच्छा प्रारब्ध असं नाव आहे. त्याला काय, शास्त्राचा शब्द काय, अनिच्छा प्रारब्ध. आपल्या इच्छेवर जन्मही नाही आणि आपल्या इच्छेवर मृत्यूही नाही. इच्छेनं जाणं, इच्छेनंच येणं हे फक्त साधू संताला जमले. त्याला म्हणतात स्वेच्छा प्रारब्ध. त्याला काय म्हणतात, स्वेच्छा प्रारब्ध. स्वतःच्या इच्छेनं येणे आणि स्वतःच्या इच्छेनं जाणे आपल्याला जमल का? गंगाखेडला जाणं होईना आपल्याला आपल्या इच्छेनं, ते जाणं येणं सोपं काय? विठाला 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 फक्त साधू संतांनी म्हणावं आम्हाला जायचंय, आम्हाला यायचंय. येतो जातो आम्ही देवाच्या संगात, येतो जातो आम्ही देवाच्या संगात. तुका म्हणे गात देवनाम. येणं आमच्या हातात, जाणं आमच्या हातात. फक्त साधू संताला जमलं म्हणून त्यांच्यासाठी शब्द वापरलाय स्वेच्छा प्रारब्ध. तुमच्या आमच्यासाठी आपल्या इच्छे करू गदारोळ. आमच्या इच्छे नाही म्हणजे काय करायचंय, काय ठेवायचे आपल्या इच्छेनं काय. आपण अनिच्छा प्रारब्धामध्ये मोडणारी माणसं. आपली इच्छा काहीच होत नाही. साधू संतांच्या स्वतःच्या इच्छेनं त्यांच्या मनावर काय करायचे, काय ठेवायचे. जे मोतीराम महाराजाचं मंदिर समोर बांधले आमच्या नानानं, सद्गुरू मोतीराम महाराजाचं चरित्र आठवा. आमचा तर जन्मही नाही तेव्हा, महाराज गेले त्यावेळेस आमचा जन्मही नाही. 83चा जन्म आहे आमचा. माझा जन्म कधीचा आहे, 83चा. पण काही उपलब्ध आहेत ना लोक महाराजाला पाहिलेले. तुम्ही पाहिलं असेल ना दादा, पाहिलं असेल, येई ना पाहिलं, येई नाही पाहिलं. मोतीराम महाराजाचे नियम आहेत झोल्यामध्ये, 2 का 3 नियम आहेत जुने, 2. आणि मोठ्या महाराजाचे 10-15. माधवराव
या बघा 21 नियम होते म्हणून असे मध्ये इथं किती वारा यायचे 30-40 वारा येऊन जायचे जेवायला खावायला तुमच्या मनात. मोतीराम महाराजाला पाहिलेले लोक इथे फेट्यावाले सगळे जुनी माणसं. मोतीराम महाराजांनी 8 दिवस अगोदर निरोप पाठवला लोकांना, मला देह ठेवायचा. आपण जरी पाठविला ना तरी आपल्याच्या देह व्हायचं नाही बरं, फक्त निरोपच जाते. मला देह ठेवायचा, देह ठेवायचंय पण हातात नाही ना आपल्या हातात. गरगर गरगर फळ्याला लोक जमा झाले. आता फळा संस्थांचं फार सुंदर मंदिर झाले मोतीराम महाराज पंढरपूरला. आमच्या बबन दादाची फार कष्ट आहे त्याच्यात. जे आहे ते आहेच म्हणलं पाहिजे आणि जे व्हाले ते चांगलंच म्हणलं पाहिजे. चांगलंच म्हणलं पाहिजे. खूप कष्टाने उभा आहे. आपल्या पंढरपूर क्षेत्रामध्ये सद्गुरू मोतीराम महाराज संस्थांचं आता जे व्हायले ते मंदिर आहे ना, पांडुरंगाच्या नंतर फक्त मोतीराम महाराजचं मंदिर तितकं भारी. पांडुरंगाच्या नंतर म्हणाले देवाची कसं ती आहे अलगच आहे ती का अधिष्ठान आहे भरपूर छान सुंदर. 8 दिवसांना अगोदर निरोप पाठवले मला जायचंय आणि बरोबर ठाकूरबाच्या कीर्तनात कीर्तन संपलं की हरिपाठात आणि हरिपाठात देह ठेवलं. काय सामर्थ्य असेल याला म्हणतात स्वेच्छा प्रारब्ध. ही आमची मीरा कुठे गेली? मीरा हाय क्या इधर? दिख रे नाही काय? मला दिसेना कुठे बसली. राधे हाय दिसली. माझ्या कानात म्हणायची मोतीराम महाराजचं गाणं म्हणा. मी म्हणून मग कुठे येतोय? जितना आता है उतना बोलो तू. लाड करते. बरं म्हणलं मग म्हणताचे इंद्रास विठाला विठाला. मोतीराम महाराजाला गोदावरी तीर्थ अंघोळीला. मोतीराम महाराजाला गोदावरी तीर्थ अंघोळीला. गोदावरी तीर्थ लई भारी. जांभळ बेटात नांदे ब्रह्मचारी. दह्या दुधाची आंघोळ त्याला गोदावरी तीर्थ अंघोळीला. 360 दिवस नेमिले गावोगावी कीर्तन दिधले. कमी नाही त्यांच्या हरिभजनाला गोदावरी तीर्थ अंघोळीला. अजून हे बघ आता किती म्हणू. श्रावण महिना दिवस गुरुवार. देह चालीला स्वर्गावर. मारुतराव महाराज उभे कीर्तनाला गोदावरी तीर्थ अंघोळीला. गोदावरी तीर्थ अंघोळीला. सद्गुरु मोतीराम महाराज की जय. सामर्थ्य हे गाणं गोंधळ्यानं जोडलेलं आहे. आमच्या गाथ्याचं नाही, गोंधळ्यानं जोडू द्या. आमच्या बापाचे आम्ही म्हणू विठाला विठाला. का तर तसं सामर्थ्य आहे त्यांचं मोतीराम महाराजांचं सामर्थ्य. आम्ही पाहिले नाही, आभागी आहेत आम्ही. आमचं नशीब चांगलं नसेल आम्हाला बघायला भेटले नाही. जेनं पाहिलेत का त्याला आम्ही हात जोडले तरी आम्हाला पाहिल्याचं पुण्य मिळालं असं समजू आम्ही. सामर्थ्य पण साधू संत या सृष्टीत या परभणी जिल्ह्याला लाभले. सांगून देह ठेवला. या शब्दाचा अर्थ काय? स्वेच्छा. काय म्हणत जाऊ त्याला? त्यांच्या मनावर आहे आम्हाला यायचंय की न यायचंय. ते काय आजकालचे थोडेच आहेत. निद्रा करीत होतो पायी सवेची लंका घेतली तै. वानर गोवळ गाई सवे चारीत फिरत सो. महाराज म्हणजे
म्हणजे आम्ही आजपासून नाहीत ना, सत्ययुगात देवाच्या पायथ्याला होतो, त्रेतायुगात वानराच्या रूपात सोबत होतो, द्वापर युगामध्ये गोपाळाच्या रूपात सोबत होतो, आणि आता वारकरी आहे. विठाला विठाला विठाला. पुनर्जन्म त्यांच्या हातात आहे. अजून पुढे जाऊन बोलू का योगी? असं ऐकले का तुम्ही कधी मनुष्य गुजरले आणि पुन्हा जिवंत झाले? आपल्या इकडे 4 खेड्यात ऐकले का? मेलं म्हणले आणि तेव्हा बघा सगळं झालं, आंघोळ घातली, नेलं माढाव बांधून, आणि तिथं गेल्यावर वरी ठेवायचंय, आणि ते म्हणलं म्हणे मला काय आंघोळ जाळायला ते. आपल्या इकडे ऐकलं. परंतु साधू संतांचं संकट होता, गेले तरी त्याला पुन्हा येता येते. देह ठेवला पैठणच्या नाथ महाराजांना आमच्या. असं त्यांना कोणाच्या जन्माला येता येते, पण मेल्यावर जिवंत होता येते. शब्द ऐका, मेल्यावर काय होता येते? त्यांना जिवंत होता येते. आमच्या ठाकूरबाच्या घराण्यातली बी एक गोष्ट तशी आहे. त्याचं नाव तर काय मला माहित नाही बुवा, पण बुवासाहेब महाराजाच्या मंडळी म्हणतात काय, इतकंच माहित आहे का तुम्हाला? ठाव आहे का नाव? नाव नाही माहित. त्या बुवासाहेब महाराजाच्या मंडळीच्या ठाकूरबाच्या आमच्या गुरुघर आहे, त्या मालकाला म्हणल्या मालक मला देह ठेवायचा आहे आणि तुमच्या हातानं माझी अंत्यविधी झाली पाहिजे. मग ठाकूरबा म्हणजे माझ्या हातानं तुला सगळं हे व्हावं वाटत असेल तर माझ्या वारीच्या, माझ्या पंढरपूरच्या वारीच्या गटमटीत तू मरू नको बरं, नाही तर पुन्हा म्हणशील तुम्ही कसे देव आग्नी दिलं नाही म्हणून. वारी सोडून मी तुला आग्नी देत बसणार नाही. नाही म्हणजे वारीत कशाला जायचं? मग अशा गेल्या बाबा, अशा देह ठेवला, गाव खेडेपाडे जमा झाले दैठण्याला, अंतविधी निघाली. त्याच्या चिरंजीवानं ते ही धरली, काय म्हणा, शिकाळी धरली, गाडगं धरलं, निघाले. अर्ध्या रस्त्यात गेल्या, आणि अर्ध्या रस्त्यात गेल्यावर त्या म्हणल्या मालक आहेत का नाही पाहावा. अर्ध्या रस्त्यात ते मुंडकं उचललं असं. महाराज म्हणले म्हणा मी आहे, लोक भेटतील, आहे मी. पुन्हा मुंडकं टाकून दिलं. हाय सामान्य माणसाची ताकद दादा. लोक म्हणजे काऊन दैठण्याला वारी भरती, वारी ह्याच्यामुळे भरती. चांगल्याला चांगलं म्हणायचं शिका, तर तुमचं चांगलं होईल. चांगल्याला चांगलं म्हणा, काय बिघडतं तुमचं? धाकट पंढरपूर म्हणतात आमच्या इकडे. पंढरपूरची वारी झाल्या, वारी भरली नव्हती होत, आता भरती. दैठणकर माऊली बी चांगली संत होते. आम्ही बसल्यात आमच्या भेटी व्हायच्या. देव माणसं ज्ञानेश्वरी पाठ होती दैठणकर माऊलीला. इथं आम्हाला ओम नमोची 3दा चुकायली. जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणा, तुमचं चांगलं होईल. जे चांगल्याला चांगलं तिला ठेवला ठाकूरबाच्या मंडळीनं. उठून पाहिल्यावर महाराज म्हणजे तसं करू नका, लोक घाबरतील, मी आहे. ज्यानं दिल त्यानं खंदे कसं जाळावले म्हणले, जाग्याच एक म्हणजे जिवंत आहे. महाराज म्हणजे ठेवा सरणावर, आणि स्वतः अग्नी गेला ठाकूरबा. साधी नाही होय घरानं. अधिकारी लोक अधिकारीच असतात. दुसरे एक अधिकारी होते आमच्या इकडे, हे गोंडगाव गाव आहे, नाईक बाबा. जाऊन पहा, जवळचे लोक. हेच गंगेचाच किनारा आहे ना, ते गंगेचाच किनारा. नाईक बाबा गेले. निवृत्तीनाथ महाराजाला यायला उशीर झाला. अग्नी गेला तोवर गाव आले, दिवस माळूत कोर वाट. हा निवृत्तीनाथ महाराज म्हणजे गडबड केली की बोल, मी आल्याशिवाय त्याला अग्नी द्यायचं काम नव्हतं तुमचं. काय पोरं गडबड केली रे, काय भल्या माणसं गडबड केली रे. लोक म्हणले महाराज आता अर्ध जळाला असं मडत नाही. म्हणले मला जायचं तिथं. गेले त्या अग्नीजवळ, अग्नी भडकल्याला पोळायले, पोळलं तर पोळलं. म्हणले मला उशीर झाला, मला उशीर झाला. बरं म्हणले नाही बाबा, उशीर झाला म्हणलं की मधून हात बाहेर आला. मधून हात बाहेर आला योगी, आणि ठाकूरबुवाच्या त्या चरणाला हात लावला, पुन्हा हात मध्ये गेला. काय समजतो तुम्ही याला? या कहाण्या समजायला का तुम्ही? कहाण्या फळ्यावरल्या कहाण्या आहेत का? या गोष्टी आहेत का? ह्या गोष्टी नाही, हे सामर्थ्य सांगायला मी तुम्हाला. महात्म्य बीजाला कार्यक्रम होते तिथं. बीजाला, त्याला नाईक बाबाची बीज म्हणतात. 50 वर्षाचे कार्यक्रम गुंतले. किती वर्षाची?
50 वर्षाचे कार्यक्रम गुंततात. आमचे माधव बाबा मोळवंचे त्याचा भंडारा असते. 50 वर्षाचा कुठले कार्यक्रम, 50 वर्षाचे पुढचे. इथं बापाची तेरी करणारा माणूस मरायले नगर वापरायले. मोतीराम महाराज आमच्या गावात 50 वर्षाचे. देवकऱ्यामध्ये मोतीराम महाराजचा महाप्रसाद आमचे नाथ बाबा जाते ती 750 वर्षाच्या पंक्ती गुंतल्यात. मग त्याला काय कळालं असेल म्हणूनच केलंय की इथं माणूस चहा पाजून पाहुणा काढून द्यायला तिकडे तिकडे. सोपी गोष्ट आहे का तुम्ही करायला का? कळत आहे काय करायचं तर. पैसा लागतो सोयरेला तिथूनच चहा पाजून काढून द्यायला. हे सामर्थ्य 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 सामर्थ्यच आहे. काय साधूचं सामर्थ्य सांगू. मोठ्या महाराजांना सांगून देह ठेवला पंढरपूरला. एकादशीला तर जाहीर केलं महाराजांना ठाकूरबाच्या वाड्यात, मला आता शेवटचं कीर्तन म्हणले हे माझं पोरग करीन म्हणले आमचं. नाही ते मसल्याचे लोक मला एवढी तुझी मसल्याचे का साधे दाड माणसं काही मला एवढी होते काय काय उभा केलं म्हणून हे माकड. एकादशीला 10,000 माणसं होती महाराज. हे शेवटचं कीर्तन म्हणले पोरग करीन म्हणले. त्याला येईन न येईन म्हणले, अभंग म्हणीन म्हणून अभंग म्हणायला गाव जाऊन कोणी चांगले पण आले. विद्वान माणसं कमी आहेत का? विद्वान महाराज मंडळी कमी आहेत का तुमच्या मध्ये? ज्ञानेश्वरी पाठ आहे, त्याला गाथा पाठ आहे. इथं मला हरिपाठ 3दा चुकायला आहे, तरी लोक सन्मानानं बोलले. हे शब्द तेच आहे. विठाला विठाल सांगून ज्यांना देह ठेवता येते आणि त्यांना पुन्हा जन्म घेता येते. आमच्या नाथ महाराजाचं उदाहरण सांगू लागलो. पैठणच्या गेले गेले की एक बाई होती म्हणून गावातली दाडचे दाड. पुण्या गावात काही दाड बाय असत्यात झोल्यात नाही का पाच दाड बाया नाही का. ही आता कीर्तनाची कुठे गेली की भजनी आमची रेणू आलती गेली कुठे? मला 10-12 वर्ष झालं भेट नाही. एक भजन करते पहिल्यापासून, लहानपणापासून आम्हाला सांभाळली तिला. आम्हाला भाकरी करून खाऊ घातली एखाद्यावर. तिला आहे तसंच येतात आणि आम्हाला आहे तसंच. पण पहिल्यापासून तिची भावना आहे महाराजावर, मोतीराम महाराजावर भावना आहे तिची. तशीच तिची भावना राहावं. तिच्या परमार्थाचा शेवट गोड व्हावं. बसलं काय कमवायचं, काय मिळवायचं. नाथ महाराज गेले. दाडबाई होती एक. तिची लेक 12 वर्ष नांदायला जायला गेली. नेमकी सोयऱ्या धायल्यानं मध्यस्थी करून नांदायला निघाली की पुढून काय आलं? नाथ महाराजाची अंतयात्रा आली. माय म्हणली नाथाचं मड बसलं. माय बोटही मड बसलं म्हणली. एक तर लेकरून नांदायला जायला आणि इकडून तिकडून नांदायला निघाला. तर हे म्हणलीस मी म्हणे ना बाबा आता काय म्हणली मी म्हणे ना बाबा तुम्ही मला म्हणायचं. नाथ महाराज म्हणले अरे 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 इतके बोट बोट नको बाई. बांधले होते ते सुतोळ्यानं बांधले. मला नाथ महाराजांना वरून मुंडक काढ. बाई काय बाईचं म्हणजे माय काय तुझी एक नांदाय जाऊ दे, तिचा येल मांडवाला जाऊ दे. मी पुढच्या जाईन म्हणजे वर्षी मला काय गडबड आहे. होऊ दे तुझं चाल. ठेवलं खाली. पुन्हा 30-षष्टी पुढच्या वर्षी उजडली. पुन्हा नाथ महाराज म्हणजे आता माझा दिवस आहे, मला देह ठेवायचा आहे. या बाबा कोणाला यायचं. आले गरगर गरगर लोक गावचे. घेतलं खांद्यावर. खंदेकरी ना ते खंदेकरी घेऊन निघाल्यावर काही खंदेकरी गाड होते भाऊभाऊकीचे. ते कुठले खंदेकरी होते भाऊभाऊकीचे. ते म्हणले अरे जन्मभर आपलं यांचं जमलं नाही, शेवटी आपल्याच खांद्यावर जावं लागले की नाही म्हणले. खांद्यावर कोणाचं जावं लागायले. नाथ महाराज म्हणले तुमच्या खांद्यावरून काय बन नाही तो खाली. ते खंदेकरी मग पळाले का राहिले बसल्यापासून कशाचे आले ठेवले. अरे बापरे त्याला कसं कळालं. अरे ते गेलेच नाही, गेलेच नाही. उपाधीनं तुम्हाला गेल्यासारखे वाटत असतील. झाकलिये घटीचा दिवा नेनो काय झाला केधवा. या रीती जो पांडवा देह ठेवी
महाराज ती खंदेकरी खाली टेकविले, चुकलो म्हणजे झालं गेलं पार पडलं. दुसरी षष्टी आल्यावर महाराजांना गावात दम दिली. आता मला कोणाच्या खांद्यावर जायचं काय, कोणाचे काही काम असते तर करून घ्या, कोणाचे काही काम असते तर काही लेखी वाटा लावायच्या काय आहे तर करून घ्या, मला उद्या देह ठेवायचा आणि दिंडी काढा, दिंडीत मी चालणार आहे आणि चालत चालत या गोदावरीला पाणी रूप झाले. महाराज काय म्हणता तुम्ही हे झोलकर मंडळी? स्वेच्छा प्रारब्ध. कोणतं प्रारब्ध? स्वेच्छा, स्वतःच्या इच्छेनं, आपल्या इच्छेनं काय होणार आहे. आणि म्हणून पुनर्जन्म त्यांच्या इच्छेनं घ्यायचं की न जन्म घ्यायचं. योग जन्माला म्हणला आता आल्या घेईन जन्म म्हणा बरं एकदा. तुम्हीच म्हणले का दुसरं कोण म्हणले? मला मिळाले मोबाईलात आले म्हणलं बाबा म्हणतो कोण आलं की कानात म्हणून लागलं माया. बरं म्हणलं बाबा म्हणतो जसं येईन तसं येड वाचलं. काय महाराजाची भाषा आहे. घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया, हरिनाम कीर्तन संतांचे पुनर्जन्म त्यांच्या हातात आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय स्वेच्छा प्रारब्धामध्ये मोडत असल्यामुळे आज जगद्गुरु तुकोबारांनी या ठिकाणी प्रतिज्ञा केली. कोणती प्रतिज्ञा आहे? काला खाऊ काला खाऊ दही भात तुकोबाराय म्हणताय आम्ही पुन्हा जन्माला येणार आहोत. संतांची सत्यवाणी असते, सत्य प्रतिज्ञा असते. इथून पाठीमागे प्रतिज्ञा भरपूर लोकांनी केले पण ते प्रतिज्ञा सिद्धीला गेले नाही. तेवढं सामर्थ्य नव्हतं त्यांचं. प्रतिज्ञा करणं वेगळं आणि ती प्रतिज्ञा सिद्धीला जाणं वेगळं. संतांच्या प्रतिज्ञा सिद्धीला गेल्या. महाराज म्हणले मी आजकालचा आहे काय, अनेक जन्म झाले. जन्मी बहु पुण्य केले, म्हणजे जन्मोजन्मी केले आहेत तेव्हा तो म्हणले ना आम्ही केले म्हणून. ज्यानं काही केलंच नाही त्याला केलं कसं म्हणताय? ज्ञानोबा म्हणले ना मी आजकालचा नाही. दोन ओव्या माझ्या सत्यवादाचे तप वाचाली बहुत कल्प तया फळाचे महादीप पादले प्रभू पुण्यपोषी असाधारणे ते तुझिये गुणवाणे देवनी मज उत्तीर्णे केली आजी. ज्ञानोबाराय म्हटले मी तुम्ही पाठीमाग जेवढे जन्म घेतले तसं तर लिखाणाचं जन्माचं आमच्याकडे काय हो लिखाण. अरे किती जन्म झाले ज्ञानोबारायचे? बाळाच्या चंद्र
महाराजांनी बाळछंद नावाचं जे काही अभंग शृंखला लिहिली ना, त्यात उल्लेखच आहे की माझे पाठीमाग किती जन्म झाले, तुमचे किती झाले. त्याचं उत्तर आहे आम्हाला माहित नाही. त्याचं उत्तर काय तुमच्याकडे माहित नाही. आणि खरं आहे तुम्हाला माहित आहे का किती गावकर, आणि माहित असतं महागल्या जन्मात तुमची ज्याच्याकडे पैसे आहेत, त्याची गच्ची पैशाचा काय केला आपल्याला महागलं माहित नाही म्हणून बरं आहे. माहित जर असतं तर काय केलं असतं, पैशाची काय वाट आहे, कोणते पैसे ते माग घेतलेले. महात्मे त्रिकालदर्शी असतात, त्रिकालदर्शी असतात, त्रिकाल ज्ञानी असतात. मागचं माहिती आहे तिला, पुढे जाऊन बोलू का थोडं, पुढचं सुद्धा माहिती. कुठलं माहिती आहे, पुढचं सुद्धा माहित आहे. आपल्याला आताच माहित नाही तर महाबली पुढचं काय घेऊन बसला. काय त्रिकालदर्शी असतात ते, काय त्यांचं सामर्थ्य मी तुम्हाला वर्णन करून सांगतो. आणि म्हणून सर्वज्ञ असतात, सर्वज्ञ. पुन्हा 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 ते जन्माला येत असतात. आम्हा जन्म घेणे युगायुगे. प्रत्येक युगामध्ये संत पुन्हा पुन्हा होतात. मुक्त स्थिती त्यांना मान्य नाहीये, मुक्त स्थिती मान्य नाही त्याला. मुनी मुक्त झाले विनी गर्भवासा आम्हा विष्णुदासा सुलभ तो. ते मुनी लोक आहेत म्हणजे ते घाबरतात कोणाला, गर्भवासाला. हे साधू संत गर्भवासी दुःख नाही येता जाता. हृदय याशका नाम तुझे देवाच्या भजनाच्या बळावरती कोणत्याच येत वेदनेला हे करीत नाही. काय म्हणाले जुमानीत नाहीत म्हणा, जुमानीत नाहीत. आणि सामर्थ्य त्यांचं असल्यामुळे त्यांनी आज संकल्प केला तुकोबारायाने की उपजून या पुढती आम्ही पुन्हा जन्माला येऊ. बरं महाराज, हेतू काय पुनर्जन्माचा तुमचा? आम्हाला काला खायचा आहे. काला खाऊ दही भात. कोणता काला खायचा आहे? दही आणि भात. बरं, झोल्यातली मंडळी मला सांगा, दही भात खाण्यामुळं दुसरा जन्म परवडते? ते गारखेडला जाऊन यायचे का म्हणायला असं का? ते दुसरा जन्म घेणं सोपं आहे का? मातेची उदर कोहरी पचोनी विष्ठेच्या दातरी उकडोनी 9 मासवरी जन्मो जन्मोनी मरती. काय सांगू गर्भे गर्भीची यातना मज भोगिता नारायणा मांस मळ मूत्र जाना तुझ क्षणोक्षणा ध्यातसे. या ग्रंथामध्ये वेदना आल्यात गर्भाच्या. या वेदना गर्भाला सहन करावाच लागतात. शिजर जरी असलं, शिजर प्रसूतीच्या वेदना नाहीत, प्रसूतीच्या तिला वेदना नाहीत पण त्याला आहेतच ना. शब्द माझे लक्षात ठेवा. वेदना आईला नाहीत, काय केल्या? शिजर केल्यावर कापल्यावर पोट. पण बाळाला त्याला वेदना कायम आहे, त्याला पोटात वेदना आहेत ना. विष्ठाले पचहुकडे नाकी तोंडी कोरमकले गर्भवतीचे दुःख गाडे पवना पुढे सांगावे. म्हणतात ना ते गायनिक जे असतात ते म्हणतात लेकराच्या तोंडात विष्ठा गेली. पदरचं म्हणी म्हणत नाहीत का दादा? म्हणतात ते गायनिक लेकराच्या तोंडात. विष्ठा म्हणजे काय ग? सुगंध आहे काय? विष्ठा म्हणजे दुर्गंधी आहे. जाती म्हणून त्याच्या पोटात, त्याच्या तोंडात. म्हणते मी काय डॉक्टर आहे?
गुंडाळले म्हणते तिथं ती हे काय गुंडाळले मग त्याला गुंडाळल्यावर काय वाटत असेल आकांत जननी दुःखे धाये मोकलेली त्याला ती गुंडाळल्यावर काय म्हणत असेल त्याचा जीव त्याच्या त्या गळ्याला म्हणजे काय वेदना सांगू अशा वेदना जीवाला सहन करायच्या पण आल्यावर गले सत्कार सर्व काय आल्यावर गले सुख आहे काय जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं है राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया जंगम जोगी जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं है प्रत्येक माणूस दुखी आहे कोई तन दुखी कोई मन दुखी कोई धन बिन रहे तो उदास थोड़े थोड़े सब जन दुखी सुखी है विलास येतानाही वेदना आल्यावरही वेदना आणि जाताना वेदना पाय खुडू खुडू मरते काही लोक अंथरुणावरून खाली टाकले तरी मरण 6 महिने वेदना आहेत त्या तेवढं 42 दिवस सहन करावं लागलं किती दिवस कोणाला भीष्माचार्य एवढ्या मोठ्या महात्म्याला चिल्लरचं काय करावं आता उंट बुडायला आणि शिळी म्हणायचे मग आळपणी भिजन का तू कुठे आखीच वाहून जाते सोपं आहे का ईशात्तर काकाचं हे वाक्य कुठं बुडायला शेळे म्हणाले पाणी किती आहे म्हणजे जाऊन बघ मग आडपणी तर भिजाय तुझ्या आडपणी बुडायला हे सोपं नाही एक वेदना नाहीये माणसाच्या मागे प्रत्येकाच्या वेदना वेगवेगळ्या आहेत येतानाही वेदना आल्यावरही वेदना जातानाही वेदना एवढ्या वेदना सहन करून तुकाराम महाराज म्हणजे मला काय खायचे परवडते का बरं खरंच सांगा दही भातच महाराजाला खायचा होता तुमचं काय म्हणणं आहे वैकुंठात दही नसेल तुमचं म्हणणं फक्त भेंडी वाटणार स्वर्ग वाटला दही का काय वैकुंठात दही काम घेऊ का आहे म्हणजे गाईला दूध आहे आणि दूध आहे म्हणजे आणि आता वरी देव लोक राहतात त्याला साळ पेरता वय भात खाला मग वैकुंठात साळी बी आहेत दही बी आहेत भात तिथं नाही का इथं खायला यायला तुम्ही त्याचा अर्थ तसा नाही आहे त्याच्या पाठीमागे दही शब्दाचा आणि भात शब्दाचा शास्त्रार्थ वेगळा आहे दोन पदार्थाचं एकत्रीकरण याचं नाव काला तसं जीव आणि ब्रह्म ऐक्य त्याला जीव ब्रह्म ऐक्य काला म्हणतात आणि या काल्याचा खरा एकच अर्थ आहे हरिनामाचा खिचडी काला हरिनामाचा खिचडी काला हरिनामाचा खिचडी काला एका पदार्थाचा होते का दोन पदार्थाचा होते काला दोन पदार्थाचा तसा महाराजांना जो अभिप्रेत आहे हरिनाम आणि प्रेम दोन पदार्थ समजायचं भात घट्ट आहे आणि दही कसं आहे पातळ आहे दोन्हीचं मिक्स दोन्ही एकत्र केले त्याचं काय होतंय गिळायला
सोपं जाते. तसं केवळ नामस्मरण घट्ट ते गिळत नाही, त्याच्यामध्ये प्रेम वाटावं लागते. प्रेमाविन भजन नानाविन मोती, अर्थाविन पोथी वाचून काय, प्रेमयुक्त अंतःकरणानं भजन करून त्या भजनाची प्रसन्नता मिळवण्याकरता तुकोबराय म्हणतायत मी पुन्हा जन्माला येणार आहे. उपजून या पुढे काला खाऊ दही भात, आम्ही पुन्हा जन्माला येऊ, आम्ही भजन करणार. खरं तर अर्थ एवढाच आहे. काला पण खाणच जर विषय असता, वैकुंठात खायला कमी. इथं सगळं इथं किती बी खायला चांगलं असलं तरी इथं काही दुसऱ्या दिवशी काय होतंय ते विटतंय. किती चांगलं असू काय होतंय ते दुसऱ्या दिवशी ज्ञान करायची भाषा आहे. नाना सुश्रव्य गोवाची शरीरी झाली या पैठी, ते होमी ठाकती किरीटी मळोची जेवी. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे आज खाल्लेले पंचपक्वान्न दुसऱ्या दिवशी कुठे पडतात? त्याची विष्ठा होती आणि विष्ठा काय करते? दुर्गंध करते. आजचे पंचपक्वान्न सुगंध आणि दुसऱ्या दिवशी काय लय धडे काढले. कोणत्याही गोष्टी आपल्या इकडल्या चांगल्या नाही. दिव्य वस्तू होत्या वैकुंठात. दिव्य काय श्लोक काय दिव्यान दिव्य देव भोगान. बघा ते मला कुठे येत आहे. दिव्य प्रकारचे भोग. बरोबर तसं म्हणतो. हे सगळं ऐकूनच चालते. मग काय आहे तिथं? दिव्य प्रकारचे भोग आहेत. दिव्य ते तो इकडे श्लोक इकडे श्लोक येत आणि आमच्या माऊलीचं भजन आहे. ते म्हणते ना आमचा काऊन म्हणणार आम्ही. माऊली त्याचा आहे मात्र आमचा म्हणणार. माऊली हे त्याचा आहे. लहान भाऊ माझ्या संग कार्तिकीला देव माणूस. मी पहिल्यापासूनच माझं वाक्य आहे, जे चांगलं आहे त्याला चांगलं माहिती. म्हणाल तुम्ही काय बदल. खरं सांगा, त्याच्या माघारी त्याच्या बापाचं भजन जिवंत पाहिलं असेल तर कोणाच्या रूपात दिसते म्हणून त्याला विचारतात. कोणाच्या रूपात दिसते? माऊली लहान भाऊ आहे त्याचे. हे शिकलेले आहेत ते. मला याच्या श्लोकाला मी मान्यता द्यायला ना भाऊ. श्लोकाला तुमचं नाही मान्य. दत्त महाराजाचं भजन बघायचं असेल तर बबन दादा कोणाजवळ आहे? माऊली जवळ. होय हो हो माझा राव खरं सांगावं तुम्ही बघा तोंडापुरतं आहे काय आहे? हा, मग तेच. हे माझं दोन्ही माहिती. आता माझ्या संग बी काय माझी भूमिका सांगायची. ठीक. तेतून भुक्तून स्वर्ग लोक विशाल शिने पुण्य मासात सुरेंद्र लोक काय पुढे गेले सांगा बाई. होते नाही पाठ शिकायचे मग. तेतून भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम शिने पुण्य मृत्यू लोकम विशन्ति एवं त्रिधर्म मन प्रपन्ना. बघा बघा गतागतम काम कामम. आता पाठ करतो दादा म्हणून होत होत होईल आता मला काय होत होत. एकदा काय झालं गोबंद दादा महाराज पद्मावतीला बसले होते आणि भिंतीला टेकून पलंग होताना असं करू लागले 1 2 3 4 5. हुकच असो 1 2 3 4 5. मी म्हणून हुकच हाताला का ताप द्यायला म्हणजे तुला खाऊ मागायला का हात हुकच काय हाय बेजा आहे हे असलं का हाय म्हणजे हुकच काय मोजायले काय किती बऱ्या मोजायले. तसं नाही केले ते असं म्हणजे माझ्या नजर वत्ता 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 होईल ते होईल. बबन दादा काय म्हणले बघ म्हणले ध्यानात तुम्ही म्हणले वत्ता वत्ता होईल ते होईल. होत 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 होईल ते होईल म्हणजे एकदाच काय म्हणजे तसं मग आता तुम्ही म्हणता केव्हा पाठ करतो एक केलं की आता एक पाठ दुसऱ्या कीर्तनात एक पाठ. मला वाटते मला जेवढं जमल तेवढं जमल. नाही जमलं त्याबद्दल आता मी ते काय जेवढी गुरुकृपा असेल तेवढा प्रयत्न तरी चालू. माझी एकच भूमिका मला बबन दादा पहिल्या चरणाच्या पुढे सरकायचं नाही. मी जवळजवळ 75% धरणावर आलेलो आहे. माझी भूमिका एवढी मला जेवढा वेळ आहे तेवढा मी 75% आलोय. समजा तुमच्या गडबडी चढ राहते स्वयंपाकाच्या
पुन्हा जन्माला येईल दिव्य भोग तर तिथंच आहे. इथं हे कनिष्ठ भोग प्राप्त करण्याकरता येणार आहे का? अहो कनिष्ठ भोगाला लाथ मारणारी यांनी भोगावरी आम्ही हातीला पाषाण भोग उपलब्ध जरी झाले असते तर इहीचे का स्वर्गीचे भोग पायिक झालिया इच्छेचे ते भोगावे रुचे मना माझी. महाराज म्हणजे आम्हाला प्राप्त झाले तरी आम्ही त्याला काही महत्व देणार नाही. भाऊ आला आता जिजाबाईचा एक दिवशी सुंदर पाहुणा म्हणून. जिजाबाईचा भाऊ म्हणजे महाराजाचे मिळवणे लोहगावचे. लोहगाव म्हणजे आता सध्याचं पुण्याचं विमानतळ. सावकार होते तो मोठा माणूस. आता तुकोबाऱ्याचं नाव देणार आता ते विमानतळाला तुकाराम महाराजचं नाव देणार आहेत म्हणून. हो चालू आहे. वा 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 टाळी वाजवा. चांगलं काम करणाऱ्याला चांगलं जे जे आहे. आणि मग ती महाराज आला मेहुणा बाईने गडबडीत स्वयंपाक केला. भाऊ आला म्हणजे ह्याला ब्रह्मदेव आलेली होती या बाळीच्या जातीला. ब्रह्मदेवाला तरी किंमत कमी किंमत. कोणाला किंमत? मोहा भाऊ. आणि आता लाडकी बहीण. आता भरतेच चलते भावा बहिणीचे. आता पण भाऊ आला गडबडीने स्वयंपाक केला. गडबडीमध्ये मीठ टाकायचं लक्षच नाही. दोघं मेहुणी जेवाय बसले. महाराज खाली मान घालून लागले कुंडली म्हणून जेवायला. मेहुण्यानं एक घास खाल्ला की घासच उतरणं घशाच्या खाली. काय नाही त्याच्यात मीठच नाही. आता हो महाराजांना जे खाली बघून जे तडाखा लावलाय लाभ रे बरकत रे. झोल्यामध्ये कीर्तन झालं मोठ्या महाराजाचं. हे चिकरी काम मना जपे राम राम. होतात का तुम्ही कीर्तनाला का रात्रभराच्या कीर्तनात? ती कॅसेट करून घेतली आमच्या झोलकर अण्णांनी. ती दिली मला. मी आता टाकलेली ही मोबाईलवर. त्या कीर्तनामध्ये महाराजांना दृष्टांत सांगितला होता आमटीचा. आता मी सांगणार नाही पुन्हा ऐकायला. अजून एक कॅसेट आहे बबनरावापाशी. पण बबनराव जेव्हा म्हणतील तेव्हाच ती तुमच्या पस्तूर येईल. मोठ्या महाराजाची कॅसेट. मी त्याला म्हणलो पण जेव्हा उदय काळ येईल तेव्हा येईल. एकदा बबनरावाचा मोठा फोटो लावतो आणि त्याच्या नावाने कॅसेट एकदा टाकू आपल्या मोबाईलवर. लोक पाहतील तरी महाराज बघायला भेटते. मला वाटेल इतके लोक म्हणत हो तुम्ही टाका म्हणून यायला. तुम्ही काय वायले काय म्हणा की जमलं. इतक्या लोक आहेत म्हणजे झालं. मग आता हे पर्व कळाव टाकायची म्हणून काय काय कॅसेटी पर्व कळाव टाकलेला उगाच तो आम्ही कसं टाकायचं म्हणलं तुमच्या मना मला काय. आता यालाय पर्व काळ येणाऱ्या पुण्यतिथीला महाराजाला 25 वर्ष पूर्ण व्हायले. मग त्याला रौप्य महोत्सव म्हणतात. त्या रौप्य महोत्सवाच्या पर्व काळावर टाका. मी तुमचा फोटो टाकतो टाकायला लावतो. कॅसेट बघू द्या लोक. महाराज बघायला भेटते. लय भारी कीर्तन याच्याविषयी. आम्ही आता कीर्तनाचं नाव सांगत नाही म्हणून ते दिकीच काय करायचं जे आहे ते. आणि ज्याला चांगलं म्हणायचं. अहो मग जाऊ दे मी लई फिसकून जाईन. कुणीकडे आलो बघा. आले मेवणे लाभ रे बरकत जेवण जे महाराजांना खाली म्हणून तडाखा लावला. मेवणं जेवच ना काय नाही त्याच्या बाई पळू पळू म्हणाले दादा घ्या की दादा घ्या की. आणि महाराज वाढ म्हणलं तरी महाराज म्हणे ताटात नाही त्याच्यात काय त्याला दबता येईल. महाराजांनी 2-4 पोळ्या खाल्ल्या चपात्या खाल्ल्या. भाऊ उपाशी गेला म्हणजे बाई नाराज झाली. महाराज बसले बैठकीला. पाहुणा वाटा लावला. पाहुण्याला वाटा लावले की महाराज म्हणजे आपण पटका बांधून निघालेला बरं राहील नाही तर आपल्या वीज पडून काय होईल. प्रत्येक घरी इजा कडकड कडकड करत्या. मसलं काय समजलं काय समजलं. वीज पडून बाबा म्हणजे आपले निघून गेलेलं बरं. फेटा बांधणं झालं. बाई भुकीजून गेलेली. बाईला भूक लागली. भावाचं उष्ट राहिलेलं खायला बाईच्या जातीला काही वाटत नाही. बहीण भाऊ का दोन्ही एकच आहेत. पण म्हणजे बाईनं ज्या ताटात राहिलं होतं भावाचं उष्ट त्यातला एक घास घेतला. घास घेतल्याबरोबर काय कळालं याच्यामध्ये मीठ नाही. आबा बाबा बाबा बैठकीला जीव धावतच गेल्या पळतच गेल्या. जीव महाराजाला म्हणायला लागल्या
सांगता येत नाही. तिथं 2-3 काय शब्द वापरले ते मायाचं वापरणं होणार नाही. आणि कोणाची बायको वापरते त्याचा काही विषय नाही. त्याचं काय नाही. तुम्हाला काही कळतच नाही. ते सगळं तसंच आहे बापू. जे कळत आहे ते योग्य आपण सगळं सांगून टाकतो. कळतंय याला ह्याच्यापेक्षा काही कळत नाही. बायकोचे 3 वाक्य प्रसिद्ध. हा तुम्हाला काय कळत नाही. एक तुम्ही आमच्यासाठी काय केलं हा आणि तुम्ही आम्हाला कुठं नेलं. समजेल का बघा? काय समजेल? तुम्हाला काय कळत नाही. तुम्ही आमच्यासाठी काय केलं आणि तुम्ही आम्हाला अजून कुठं नेलं. कोणासाठी केलं का महाराज? बाई जर रागवल्या तुकाराम महाराजावर मोबाईल वाचायचा ते तिकडा मोबाईल आहे. डिगुलचा मोबाईल. आता तुम्ही जे रागवल्या जिजाबाई महाराजावर महाराज आवडे मला रागवण्यापेक्षा स्वयंपाक कमी केलंय का काय? तुला कळत असेल ना तू काय केलंस काय ठेवलंस. अहो मला कळलं नाही हो, पण तुम्ही खाल्लाय ना. खाण्यावरून तर कळलं ना चव याच्यात हाय काय नाही काय. आणि मग महाराज म्हणले आवडे काय सांगू आता? कैसे लागते नैनोमुखी. तसं हे प्रमाण बाळ क्रीडेतलं आहे. गवळणीची अवस्था आहे बरी. कोणाची अवस्था आहे? महाराज त्याच अधिकाराचे होते. महाराज म्हणले आवडे तुला काय सांगू मी काय खातोय काय नाही. ते जर नाहीच दिलंस ना तू तरी मी तुझ्यावर तक्रार करणार नाही. पाहून या झाडे वरवडून त्या झाडाच्या पानात खरट पण आहे का? तसं असं कसं खाईन म्हणले मी दिवस काढी. इतकी उदासीनता कशाबद्दल? ते मग दैवात खाले आहेत का? आपण आहेत का ते? वांग्याची भाजी आपण आहेत का? आखाड्यावर झाला आपल्या जिभेला चटका. त्याची जीभ जळून गेलेली खाण्याच्या बाबतीत. फक्त जीभ रंगलीच त्याची. माझी मध झाली अनावरवाच्या छंदया नामाचा घेतला शेवटी नामस्मरण करण्याकरता उपजून येऊ काला खावाव दही भात ठुठवा. पाल्याचं कीर्तन आहे. भगवान श्रीकृष्ण गोकुळात प्रगट झाले. गवळणी गोपाळबाई यांच्याकरता अनेक प्रकारच्या दिल्या केल्या. दही दूध तुपलं खाऊ घातलं. उरलेल्या केळी शिदोऱ्या जमा केल्या. शिदोरीचा गाला गोपाळानं वाटप केला. आपल्याला नाही मिळणार आहे शांतता बाळगा. माझं कालच कीर्तन होतं, परंतु हे आमच्यात आमचा फेरबदल आहे. मला काल निर्गुण महाराजाच्या मुलाचं लग्न होतं आणि ती जिम्मेदारी माझ्यावर होती. ही झोल्यातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे. ती जिम्मेदारी त्यांच्या इतकी तर मला पार पाडता येणारच नाही. बापाची सर येतच नाही. पण काही कामांशी मी जसं मला जमन तशी मी ती जिम्मेदारी पार पाडण्यामुळे आमच्या नानाला म्हणजे शिवाच्या मार्फत निरोप पाठवला की मला हे काम लय महत्वाचं आहे. मला ऋणातून मुक्त व्हायचे. मला आजच्या दिवस सुट्टी द्या. संध्याकाळी येतो. संध्याकाळी येतो म्हणल्यावर ते म्हणजे हरकत नाही. संध्याकाळी येतो म्हणल्यावर पुन्हा निरोप आला संध्याकाळी येऊ नका उद्याच या. मी म्हणलो सोनं पिवळं. पण मी तसं म्हणलो, पण मला हे आमच्या संघचे म्हणले आपल्याला 11 ते कीर्तन आहे दस्तापूरला काल्याचं. मी म्हणलं शब्द गेला. त्या बोलायला मी शब्द फिरणार नाही. दस्तापूरच कमी जास्त करू. दस्तापूरला 9लाच गेलो. म्हणलं करा सुरू. ते म्हणजे 11 चलत राहते म्हणले तुमच्या म्हणून. तिथं जरा अर्धा तास करूनच आलो. मग आता मला 1 वाजता एका दवाखान्याचं उद्घाटन आहे. 2 वाजता पुन्हा एक. 1:30ला साखरपुडा आहे आणि पुन्हा एक लग्न आहे आणि पुन्हा एक मग सांजच्या पारून. आता ते वाढून जसा करेल तसा माझ्या पद्धतीनं मी आजची सेवा आमच्या झोलकर नानाच्या या सेवाधाम या ठिकाणी अर्पण करतो. थांबतो. ज्ञानेश्वर